आज उपवासाला फक्त एवढंच, कारण की काही शिजवू शकत नाही किंवा काही म्हणजे बनवू शकत नाही. उपवासाचं जर काय बनवायचं व्हेरी गुड. हॅलो मम्मा, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा. सो आता आज पहिला सोमवार आहे श्रावणाचा आणि नागपंचमी सुद्धा. नागपंचमी सुद्धा आहे. सो आज काय स्पेशल? आज उपवास आहे ना आपला, तो उपवास आहे. तर संध्याकाळी जेवण आहे. आता जेवण बघू आता काय करायचं. सो आधी ना मी गॅसचं पूजन पूजा करते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ऍक्च्युली मी हे करत होती त्याच्यामुळे तुमच्याशी बोलता आलं नाही मला, पण आता कनेक्ट होते मी. आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि त्याच्याबरोबर आज आहे नागपंचमी. सो आज सकाळ सकाळी मी हे पुजून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती मी आम्हाला थोडंसं कॉफी वगैरे किंवा चहा वगैरे करेल. चहा आम्ही पित नाही सध्या, पण कॉफी तर आम्ही घेतोय. तर कॉफी घेणार आहे आणि आजची तुम्हाला मी देवपूजा सुद्धा दाखवते. सो चला माझ्यावर तुम्हाला देवपूजा दाखवते. हार आणले होते, तर ते हार आता म्हणजे त्या बघा इकडे तुम्हाला दाखवते मी. इथे स्वामींना सुद्धा हार लावायचंय, घालायचंय. म्हणजे मला थोडीशी हेल्प लागेल तुझी? हो येस, मी हेल्प करते. तर आता मुलं गेलेले आहेत शाळेला आता तुम्हाला दाखवायचं होतं, पण ते राहून गेलं कारण त्यांची गडबड चालू होती. आज सोमवार असल्यामुळे त्यांची गडबड चालू होती आणि असा चालू आहे आजचा दिवस. सो बघितलं तुम्ही, देवपूजा सुद्धा दाखवली तुम्हाला. आणि आज आहे उपवास. सो उपवासाला असं काही मी ॲसेज बनवणार नाही आहे, कारण की आज काही कटिंग करायची नाही आहे, काही फोडणी द्यायची नाही आहे, असं बरंच काय आहे. आणि असं चालू आहे मस्त श्रावणी सोमवार. आणि तुमचा कसा चालू आहे हे नक्कीच मला कमेंट करून सांगत जा. आणि आज तुम्ही उपवासासाठी काय करताय, परत आज तुमचा आज तुमचा उपवास सोडणारे आहात तुम्ही, त्यासाठी तुम्ही आज काय बनवताय नक्कीच मला कमेंट करून सांगा. हो बघू शकता, अशी झालेली आहे देवपूजा. आणि ना हार फुलं वगैरे सगळी घातलेली आहेत. आणि आता तुम्ही इथे सुद्धा बघा, स्वामींना पण इथे छान हार घातलेला आहे. अजून नागाची पूजा व्हायची आहे, ती आम्ही थोड्या वेळात करूच. बेलाचं झाड लावलं होतं तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, म्हणजे लास्ट ब्लॉग मध्ये. आता बेलाचं पान आहे बघा, 3 पानाचं असं आलेलं आहे आणि ते खाली सुद्धा आलेलं आहे. सो आता आम्ही हे देवाला चढवणार आहे, दाखवते तुम्हाला. एक पहिला बेल आलेला आहे हा, तर हा शिवांची डॅडी तोडतायत. चला कसं छान वाटतं ना स्वतःच्या घरातलं बेल. आपल्या म्हणजे पहिला श्रावणी सोमवारी आपण स्वतःच्या पिंडीला, म्हणजे घरातलं जे पिंड आहे आपल्या घरामध्ये, शंकराची पिंड, त्याला घालायला किती छान वाटतं खरंच. आणि आता इथे आम्ही ही पूजा करणार आहोत. A few moments later. फ्रीज साफ करून घेते बघा, फ्रीज मध्ये असं सगळं पडलेलं आहे आणि फ्रीज मला वाटतं साफ करायची खूप गरज आहे मला. हा बघू शकता तुम्ही, एवढा फ्रीज हा घाण झालेला आहे. इथे ह्या भाज्या काढून ठेवलेल्या आहेत. आता हा साफ करून मी तुमच्याशी भेटते. वरचं पण ऍक्च्युली काढायचंय. सो पहिले हे सगळं काढते. घाण झालेलं आहे फ्रीज, हे सगळं क्लीन करायची खूप गरज आहे. म्हणजे बघा किती घाण झालेलं आहे. आणि इथे पण बघा, आता मी काय केलेलं आहे, सगळ्या भाज्या आणि हे सगळं असं मांडून ठेवलेलं आहे. सो एकदा झालं की मी नक्कीच तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता असा हा फ्रीज क्लीन झालेला आहे.
आता हे जे आहे ना हे खूप ट्राय केलं मी काढायचं, पण हे जात नाहीये, पण ठीक आहे. आणि असं सगळा क्लीन झालेला आहे फ्रीज. आणि मग आता मी काय केलेलं माहितीये, हे जे फ्रीजचं जे काही आतमधलं एक्सेसरीज आहेत, म्हणजे हे सगळं आणि कंटेनर्स वगैरे जे आहेत ते आता वॉश करून ठेवलेले आहेत. आता हे सुकले ना, ते सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी फ्रीज साफ करते ना, तेव्हा मी ते सरसकट सगळंच काढत असते. आणि हे सगळं जे तुम्हाला आता पाठी दिसतंय ना, हे बघा, मी आता बॅक कॅमेरातून नाही दाखवत तुम्हाला, डायरेक्ट पाठवू इथूनच दाखवते. हे सगळं मी फ्रीजमध्ये सेट करेन तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेन. मी ना खूप दिवसापासून चालू आहे, म्हणजे 4-5 दिवस झाले ना, मी जेव्हा किचन साफ केलं ना तेव्हाच मी बोलत होते की फ्रीज पण साफ करूया, पण मला ना वेळ मिळत नव्हता. आणि तुम्हाला असं मी बोलली की मुलांच्या गोष्टींमध्येच मी 1 आठवड्यापासून बिझी होते, त्याच्यामुळे मी ती गोष्ट करू शकली नाही. पण आज ते मला करायला अक्षरशः 1 तास लागलेला आहे, कारण की खूपच घाण झालेला. म्हणजे मी महिन्यातून 2 वेळा तर करत असते फ्रीज साफ, पण ह्यावेळी मला खूप लेट झाला, डिले झाला बाकीच्या गोष्टींमुळे. सो आता हे असं सगळं आहे. तर आता हे फॅन खाली ठेवलं ना तर हे थोडं सुकेल आणि मग हे थोडंसं पुसून वगैरे ठेवेन. आणि तसंही मला आज ना 4 वाजेपर्यंत असं काही काम नाहीये, कारण की सकाळी सगळ्या गोष्टी माझ्या झालेल्या आहेत. जी असते मुलांची स्कूलला जाण्याची त्यावेळी सगळ्या गोष्टी ज्या होतात ना, खूप गडबड असते. ज्यांना 2 मुलं आहेत ते समजू शकतात, आणि ते दोन्ही स्कूलला जाणारे असेल तर तुम्ही ते मला समजूच शकता. सो असं झालेलं आहे. आणि आता मला जायचं आहे ॲक्च्युली मंदिरामध्ये, पण आम्ही विचार करतोय मुलांबरोबर जायचं, पण पावसाने पण तेवढी साथ दिली पाहिजे. लेट्स सी, पाऊस नसेल तर आम्ही नक्कीच जाऊ. सो चला आपण भेटूया आता नंतर. मग काय चालू आहे? नागाला ना वस्त्र बनवते. ओके. सो ही अशी कंठी बनवलेली आहे नागदेवतासाठी. सो असा हा नैवेद्य दाखवलेला आहे. सो हे तुम्हाला माहिती असेल, मला धोत्रा म्हणतात, शंकराची पिंड म्हणते. ओम नमः शिवाय. ही छोटी पिंड आहे. सो आता उत्कर्ष आमच्यासाठी ताक घेऊन आलेली आहे. थँक्यू. आज उपवासाला फक्त एवढंच, कारण की काही शिजवू शकत नाही किंवा काही म्हणजे बनवू शकत नाही. उपवासाचं जर काय बनवायचं असेल तर आपण तेलातूनच तळून बनवतो, तर त्याच्यामुळे आज प्लेन ताक. आणि चांगलं आहे, 1 दिवस आम्ही थोडंसं लंघन केलेलंच चांगलं आहे. आणि संध्याकाळी काय बनवायचं अजूनही माझ्या माइंडमध्ये चालू आहे. बघू, काहीतरी साधंच बनवणार आहे, एकदम सिम्पल, ज्यांनी आपले रिच्युअल्स पण आपले फॉलो होतील आणि उपवासही आपला छान होईल. अशाच गोष्टी करायचा प्रयत्न आहे. चलो. आज आहे ना मम्मा की म्हणते का मम्मा बघ, आज ना खूप मोठी प्रॉब्लेम झाली. A few minutes later. अरेंज केलेलं आहे. आणि खाली सुद्धा मला जे लागणार आहे तेच मी ठेवलेलं आहे. आणि इथे आमची फुलं असतात दरवेळी. आणि हे बघा, हे असं आहे. सो फायनली माझं झालेलं आहे. हा सगळा इकडचा जो स्टफ आहे, हा जो आहे, हा बघा, हा इकडचा जो सगळा स्टफ आहे तो सगळा काढायचा आहे. आणि त्या किचन क्लीन झालं की तुम्हाला भेटते मी. सो चला. सगळं क्लीन झालेलं आहे. आणि क्लीन बघून एवढं छान वाटतं ना मनाला. तुम्हाला पण छान वाटतं का जेव्हा तुमचा किचन तुमच्यानुसार साफ झालेला असतो? आणि इव्हन माझा फ्रीज तुम्हाला मी दाखवला की तो पण माझा क्लीन झालेला आहे. आता मला काही नाही बाकी. मला आता फक्त आता माझी भांडी झालेली आहे, ती मला लावायची आहे थोड्या वेळामध्ये, ती मी करेनच.
आता लगेच नाही, कारण की आय एम डन. सो भेटूया आपण थोड्या वेळामध्ये. सो चला. Till that same evening. ओम नमः शिवाय. हे घे दे. हा तू इथे कर. ते तुटलंय. असू दे असू दे. तुटलं नाही बाबू, ते बरोबर आहे. कुठे? हा ते ठेव आता असंच. काय उजव्या हाताने, कधी पण उजव्या हाताने. हा येस, हा असं ठेवायचं. बोला आता ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि ह्या लाह्या पण थोडा टाका. अर्पण करा, लाह्या अर्पण करा. आपण अर्पण म्हणजे टाकायचं, त्याला अर्पण म्हणतात. व्हायचं. हा पडू. हा आणि बाप्पाच्या पाया पडा. सो असं झालेलं आहे आजचा दिवस. खूप सुंदर झालेला आहे आणि आता तुम्ही बघितलेलंच आहे. दाखवते इथे. तर ह्याला तुम्ही सगळे बनवत असाल, ह्याला पातोळी बोलतात. आणि हे जेव्हा नागपंचमी असते तेव्हा ह्या बनवायच्या असतात. सो हे आणि हा पण प्रसादच आहे. मम्मा हे पॉपकॉर्न आहे. पॉपकॉर्न आहे त्याला. हा ते पहा, त्याला पॉपकॉर्नच लाया म्हणतात त्याला. सो अशा प्रकारे दिवस गेलेला आहे. आता अजून नैवेद्य बनवायचं आहे. तर नैवेद्य मी बनवणार आहे 1 पॉटच काहीतरी बनवणार आहे, कारण की कापायचं नाहीये, चिरायचं नाहीये, म्हणजे एकच झालं. परत फोडणी द्यायची नाहीये. सो बघू नैवेद्य काय बनवायचा. आणि पाऊस सुद्धा आहे, तर आम्ही विचार करतोय जे नागपंचमीचं जे आम्ही काय म्हणतात त्याला, पिंड आणि नाग आहे ना, ते एका टोपामध्ये किंवा एका छोट्या बकेटमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्येच विसर्जन करणार आहोत घरातच. सो ते सेफ राहील. आणि आता मुलं अशी मस्त तयार होऊन बसलेले आहेत. आज ह्याचा वापरही करायचा नाहीये. A few moments later. एसीचे मशीन जे आहे ना ते अनबॉक्स करतोय. हे आहे ते मशीन. हे आहे ते मशीन. जे हॉस्पिटलमध्ये दाखवतात ना, ते हे सगळे ते आपण ते कुठे कुठे छातीला पोटाला वगैरे लावतात ना, सो ते हे नॉब्स आहेत. आणि म्हणजे हे रीडिंग नॉब्स आहेत. ते आपण आपल्या पोटाला लावून ते मग कनेक्ट करायचे याच्याशी. आणि मशीन मग केवढंच आहे ते. ओ माय गॉड. सी ते माऊस येस, वाटतं ना एकदमच. हाऊ पोर्टेबल इट इज. क्यूट. शार्क टँक मध्ये यांचं हे आलं होतं, व्हेरी पोर्टेबल. आणि विदिन सेकंड्स यू कॅन गेट युअर ECG. नाईस. एकदम हलका आहे, बिल्ड क्वालिटी एकदम त्याची हलकी आहे, एकदम छान आहे. हे मशीन जे आहे ना, हे युजफुल आहे. हे आणि जे आपलं बीपीचं जे रीडर आहे, ऑक्सिजन रीडर, ते खरोखर गरजेचं आहे. कारण की आपल्या घरात सिनियर सिटीजन्स असतात किंवा आपण यंगस्टर असतो. सो त्याच्यामुळे हे कधी आपल्याला उपयोगी पडू शकतं. सो असा त्याचा पाऊच भेटलेला आहे. आणि त्या पाऊचमध्ये त्याचे काय एक्सेसरीज आहेत ते सगळे इथे दिलेले आहेत त्यांनी. आणि हे रीडर आहे मला वाटतं ना. आणि हे कनेक्ट करायचं आपल्या ॲपशी, मोबाईल ॲपशी. गेट द डिटेल्स. सो आता आम्ही हे ट्राय करून बघणार आहोत. सो लेट सी. ॲक्च्युली जायचं होतं मंदिरात, पण आता पाऊस खूप आहे बाहेर आणि मुलांना घेऊन जाणं म्हणजे त्यांना त्रास सुद्धा होणार बाहेर जाताना, कारण की आज गर्दी पण होणार. त्याच्यामुळे आम्ही विचार नाही करत आहे मंदिरात जायचं. जे काय आहे आम्ही आता इथे घरामध्येच केलेलं आहे. सो अशा प्रकारे बघा, तिघं पण छान बसलेले आहेत. बरं, हां तू काय बोलत होतास ते सांग. स्पेस हाय ना मुलगा, जेव्हा पण काय बोलतो, दोन गॅलेक्सी जेव्हा पण काय बोलतो ते हेच बोलत असतो आमच्याशी. तो हेच बोलत असतो. बोला, ऐकतोय आम्ही, बोला. आपली गॅलेक्सी दुसरी गॅलेक्सी दिल्यानंतर कॉलिजन होणार. काय तुम्हाला काय कळतं?
10 बिलियन इयर्स नंतर. काय बोलला तो? 10 बिलियन 10 नंतर दोन billion. गॅलेक्सी अशा होणार. ओ सो हे आउट ऑफ आपलं हे आहे सोडा. आउट ऑफ काय देशील मग तोपर्यंत तुमचं पूर्ण झालं. आउट ऑफ काय देशील. चला नमस्कार मंडळी. ECGचं मशीन आम्ही अनबॉक्सिंग केलं आणि त्यानंतर ECG टेस्ट पण करून बघितला. मोबाईलवर रिपोर्ट आहे तो, तर ते ऑफकोर्स मी ते असंच शेअर नाही करू शकत, पण ठीक आहे. पण बेस्ट आहे घरामध्ये ECG मशीन असणं खरोखर आता असं वाटलं मला सगळ्यांसाठी की, युजफुल आहे ते. खरोखर गरजेचं आहे. सो म्हणून मी ते घेतलं होतं. तुमच्याकडे दोन गोष्टी असल्या पाहिजे, एक तर एक BP machine रीडर आणि असलं पाहिजे ऑक्सिजन आणि रीडर असलं ऑक्सिजन पाहिजे. रीडर असलं पाहिजे. आणि खूप गरजेचं आहे आजकालच्या काळाला, Yes. कारण की आपण ऐकतो बऱ्याच गोष्टी काय काय होत असतात. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी असेल तर पटकन गोष्टी आपण चेक करू शकतो. Yes. सो नागोबाची जी मूर्ती आहे ती विसर्जन जरी केलं तरी चालतं. मम्मा हे असं पाणी काय ठेवलंय. विसर्जन केलं तरी सांगतो मी, ऐक ना. विसर्जन केलं तरी चालतं किंवा झाडाखाली ठेवलं तरी चालतं. आम्ही असं घरामध्ये करणार आहोत, म्हणजे मुलांना सुद्धा ते रिच्युअल्स कळण्यासाठी आम्ही आता हे केलेलं आहे. कारण की त्यांचे सुद्धा शेड्यूल टाईट असतात, त्यातून त्यांना ह्या गोष्टी बघायला मिळत नाही. सो त्याच्यासाठी आता आम्ही थांबलो होतो मगापासून. सो तुम्हाला असं दाखवतो. चला व्हेरी गुड. आम्ही ज्यावेळी लहान होतो ना, त्यावेळी आम्ही काय करायचो माहितीये, त्यावेळी आम्ही छोट्या चाळीत राहत होतो परेलला. तर नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही काय करायचो, प्रत्येक घरामध्ये लहान मुलं नव्हती, मग आमच्या मळ्यावर मीच एकटा होतो. तर मग आम्ही आहे ना, जेवढे आजूबाजूच्या घरातले आहेत त्यांच्या घरातले आम्ही असे सगळे नाग गोळा करायचो एका ताटामध्ये. आणि आमच्या इथे आहे ना एक जागा होती जिथे सगळी झाडं होती, तर त्या झाडांच्या खाली आम्ही ते जाऊन ठेवायचो. तर ते आम्ही काय करायचो की त्यावेळी आहे ना आम्हाला त्या नागाबरोबर 1 रुपया 2 रुपये असे ठेवलेले असायचे, 50 पैसे. तर त्यावेळीची मजा ती वेगळी होती. त्यानंतर काही फळं ठेवलेली असायची, ती खायला आम्हाला खूप मजा यायची. त्यानंतर ते पैसे, ते कॉइन्स गोळा करणे, ती एक लहानपणीची एक वेगळी मेमरी होती. तुम्ही सुद्धा डेफिनेटली हे केलं असणार गावी किंवा तुमच्या लहानपणी डेफिनेटली हे केलं असणार. पण ही सुद्धा एक मेमरी आहे जी आताच्या मुलांना मिळणार नाही. आता बघा, जसं आम्ही आता घरामध्येच विसर्जन केलं नागाचं, हे जे आपण त्यावेळीची मजा केली ती ह्या मुलांना आता करणं खूप मुश्किल आहे. म्हणूनच म्हणतो आपण लहानपण देगा देवा, Yes. आणि ते परत मिळत नाही. लहान आहोत तोपर्यंत मस्त जगून घ्यायचं, जसं आता हे लोक करत आहेत. हे माझं तुम्ही आजचा दिवस माझा बघितलेलाच आहे. आजचा दिवस खरंच खूप सुंदर होता. श्रावणातला पहिला सोमवार होता आणि त्याच्याबरोबर नागपंचमी पण होती आणि दिवसाची सुरुवात सुद्धा सुंदर झालेली आहे. आणि आता संध्याकाळ म्हणजे रात्र झालेली आहे आणि दिवसाचा एंड सुद्धा मस्त झालेला आहे. तुम्हाला मी नेहमी सांगत असते की आपल्या हातात असतं आपला दिवस कसा घालवायचा. तर मी असं म्हणत नाही की मोठ्या मोठ्या गोष्टीतूनच आनंद भेटला पाहिजे. आपण छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद मिळवू शकतो. आपल्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी येतात, पॉझिटिव्ह सुद्धा येतात, निगेटिव्ह सुद्धा येतात, पण आपण त्याला कुठलं स्वीकारायचं ते आपल्या हातात असतं आणि त्यानुसार जगायचं असतं. सो तुम्ही सुद्धा असं करत जा मंडळी. आणि आता ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करत आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.